नमस्कार मित्रांनो, मनाने ठरवलं तर कुठलीही गोष्ट होऊ शकेल. आज परत एकदा हिंमत करून आणि स्वतःवर विश्वास ठेवून ट्रॅक्टर चालवायचं ठरवलं. सकाळी शेतात जाण्याची तयारी केली होती. सोबत घरी असलेला गाईचा चारा बाईकवरती ठेवून शेतात निघालो. शेतात पोहोचलो आणि आणलेला चारा गाईला टाकून दिला. तोपर्यंत ट्रॅक्टर पण शेतात आले होते, कारण आज आपल्याला रोटर मारायचे काम करायचे होते. आधी आपण ज्या शेतात नांगरटी केली होती त्या शेतात आपल्याला रोटर मारायचे काम करायचे होते. भाऊ पण ट्रॅक्टर घेऊन आले होते आणि लगेच रोटर मारायला सुरुवात केली. रोटर केल्यानंतर मागे माती भुसभुशीत दिसत होती. आधी मातीचे मोठमोठे ढेकळे होते. थोड्या वेळाने भाऊ नाश्ता करायला गेला, तेव्हा मी ट्रॅक्टर चालवायचे बसलो. मनात थोडी भीती होती, पण स्वतःवर विश्वास ठेवला आणि ट्रॅक्टर चालवायला सुरुवात केली. हळूहळू रोटर मारायला सुरुवात केली आणि काम चांगलं झालं. काम करता करता ती भीती निघून गेली. आता आपणही ट्रॅक्टर चालवू शकतो असे मनात ठरवून घेतले. नंतर भाऊनेही ट्रॅक्टर घेतलं आणि उरलेले शेत पूर्ण केलं. आता या शेतात रब्बी हंगामासाठी भाजीपाला लागवड करायची होती, त्यासाठी ही पूर्वतयारी आहे. नंतर आपल्याला गायला लागणाऱ्या चाऱ्यासाठी क्षेत्र तयार करून घेतले. त्या ठिकाणी रोटर मारून घेतला आणि त्या ठिकाणी चारा लागवड करायची आहे. पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी स्वच्छ करून घेतल्या व त्यात पाणी भरून ठेवले. पंप चालू करून घेतला. आज आपल्याला चिकूच्या पिकाला पाणी देणे होते. चिकूच्या शेतातील ठिबक सिंचन लाईन व्यवस्थित करून घेतल्या आणि चिकूच्या झाडांना पाणी चालू करून दिले. आता झाडावर छान प्रकारे फळ लागलेले आहेत, त्यांच्या वाढीसाठी पाण्याची गरज पडेल. नंतर ऊसाच्या शेतात आलो आणि पंप चालू करून पाणी सुरू केले. व्यवस्थित ऊसाच्या ओळी लावल्या. थोड्या वेळात माझे सालेसाहेब, त्यांची पत्नी आणि माझी पत्नी व मुलेही शेतात पाणीसाठी आले होते. थोडा वेळ शेत पाहिले आणि घरी निघालो. असा दिवस गेला आमचा. आता चला तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाकाल.